आज आपण मस्त असं गाजरचं झणझणीत भाजी करणार आहे। सुकी भाजी डब्यासाठी झटपट अशी तयार होईल। या प्रकारे आपण गाजरची भाजी बनवूया। सर्वात आधी इथं मी गाजर स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे। आता आपण याच्यावरची स्किन आहे ना ती काढून घेऊया। या प्रकारे आपण वरचे स्किन काढून घ्यायचे। आपण गाजर ऑलरेडी आधीच स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे काढून घ्यायचे। पाहू शकता या प्रकारे आपल्याला सर्व काढून घ्यायचे। सर्व गाजरचं आपण सोलून घेऊया। आधी सर्व आपण गाजर साफ करून घेतले। आता आपण कट करून घेऊया। गाजरचं मागचं पुढचं हे काढून टाकायचे आपल्याला आणि गाजर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे। या प्रकारे आपल्याला सर्व गाजर कापून घ्यायचं आहे। पाहू शकता मी या प्रकारे तुकडे तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। आपले गाजर सर्व चिरून झालेले पाहू शकता। या प्रकारे मी चिरून घेतलेले आहे। गाजरची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा। आपण गाजराचा हलवा वगैरे तो भरपूर प्रकारचं केलेले आहे आणि खाल्ले सुद्धा। पण गाजराची भाजी खाल्ली असेल तर नक्की सांगा बरं। आणि आज आपण गाजराची भाजी झणझणीत अशी करणार आहे आणि कशी भाजी होती ती नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल। आता आपण गाजर चिरून घेतलेले आहे। एका बाउलमध्ये पाण्यामध्ये टाकून घेऊया। आपण इथं 3 मीडियम साइजचे कांदा घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि 10-12 कळी लसूण हे सर्व घेतलेले आहे। आपण आता बारीक चिरून घेऊया। आपण इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 पळी ऑइल टाकून घेऊया। ऑइल आपला चांगलंपणे गरम करून घ्यायचे। आपलं ऑइल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकूया। थोडासा कढीपत्ता टाकूया। लसूण छान असं लालसर भाजून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये। थोडासा जिरा, थोडीशी मोहरी। लसूण आपला भाजून झालेला आहे छान। आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया टोमॅटोमध्ये। 1 चम्मच अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट हे सर्व आपण भाजून घेऊया छान असं तेलामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या टाकायचे। मिरच्याला पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला। 1 मिनिट परतून घ्यायचे। अगदी 1 चम्मच भाजलेलं बेसन टाकायचे। अर्धा चम्मच जिरा पावडर। बेसन तेलामध्ये भाजून घ्यायचे। आता आपण सारे बेसिक मसाले टाकून घेऊया। गरम मसाला चवीनुसार, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, घरचं लाल तिखट, हळद, 1 चम्मच चिकन मसाला। इथं आपल्याला तिखट जास्त वापरायचं आहे कारण गाजर आपली गोड असते त्यामुळे तिखट जास्त वापरायचे। मी साईडला गरम करून घेतलेले आहे तेच आपल्याला याच्यात ॲड करायचे थोडासा। ग्रेव्ही तयार करण्यापुरते आपल्याला ग्रेव्ही छान असं शिजवून घ्यायचे। इथं आपण
अगदी थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पाहू शकता. मसाल्यात टाकायचे आपल्याला वाटाणे. आणि आता आपण गाजर भिजत ठेवले होते ना, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मसाल्यामध्ये. मिक्स करून घेऊया आता आपण. पाहू शकता कसली भन्नाट अशी दिसते आपले ग्रेव्हीमध्ये गाजर. खूप सुंदर अशी भाजी दिसते. ही भाजी आपल्याला झणझणीतच करायचं आहे. ह्याला आपण आता 1-5 मिनिटं शिजवून देऊया, कारण वाटाणे पण ओललेच आहेत आपले, हिरवे वाटाणे आहेत, त्यामुळे लवकर शिजते. गाजर पण लगेच शिजते. मसाल्यातच आपल्याला त्याच्यावर ताट ठेवायचं आणि शिजवून द्यायचं. आपलं गाजर 1-2 मिनिटं आपण मसाल्यात भाजून घेतले. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया शिजायपुरता. अर्धा ग्लास पाणी ॲड केलंय मी याच्यामध्ये. आता आपल्याला गाजर आणि वाटाणे छान असं शिजून द्यायचंय. एक 5 मिनिटं शिजून देऊया. भाजी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता आपण. त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे. कोथिंबीरने खूप मस्त असं भाजीला टेस्ट येते. मिक्स करून घेऊया. पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त ग्रेव्हीतली भाजी. ही गाजराची भाजी खूप सुंदर अशी लागते खाण्यासाठी सुद्धा, आणि अगदी लहान लेकरं सुद्धा आवडीने खातात गाजराची भाजीला. तर तुम्ही एकदा नक्की बनवा. खूप सुंदर भाजी तयार होते. पाहू शकता कसली भारी अशी दिसते आपली भाजी. या प्रकारे एकदा नक्की तुम्ही बनवा. कसं वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा. या सर्वजण जेवायला भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.